यशश्री शिंदे या मुलीची निर्घृण हत्या. उरण शहरातील NI हायस्कूलच्या जवळील घरात राहणाऱ्या यशश्री शिंदे या 22 वर्षाच्या मुलीची कोटनाका पेट्रोल पंपाजवळ नेऊन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. सदर मुलीच्या हत्येची माहिती शनिवार दिनांक 27 रोजी पहाटेच्या सुमारास उरण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मुलीचा विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला असून सदर मुलीच्या नातेवाईक मंडळीला माहिती देण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांना आरोपीचा शोध सुरू केला असून आरोपी हा मुस्लिम असून तो उत्तर प्रदेश या ठिकाणी गेला असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. उरण शहरातील यशश्री शिंदे हिची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या घटनेसंदर्भात सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, महिला संघटनांच्या प्रतिनिधी हेमलता पाटील, सीमाताई घरत, कामगार नेते भूषण पाटील, जितेंद्र घरत, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन यशश्री शिंदेला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्या नातेवाईक मंडळीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उरणचे आमदार महेश बालदी, महिला संघटनांच्या प्रतिनिधींनी सीमाताई घरत, मुलींच्या नातेवाईक मंडळींनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्याला फाशीची शिक्षा करण्याची मागणी लावून धरली आहे. तर उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सदर यशश्री शिंदे ही मुलगी 2 दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. तसेच उरण शहराजवळ तिचा मृतदेह शनिवारी 27 रोजी आढळून आला असून आरोपी हा मुस्लिम असल्याचे समजत असून पोलीस सदर आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेणार आहेत. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण. ही घटना घडलेली आहे ती एकदम घृणास्पद अशी आहे. आपल्या घरच्या मुली, आया बहिणी यांची सुरक्षितता आज वेशीवर टांगलेली आहे. आज मला जेव्हा विरेश मोडकलकर यांनी कॉल केला सकाळी, पत्रकार आमची संघटना जी जागरूक असते उरणची, त्या संघटनेने जेव्हा मला कॉल केला का ताई अशी अशी घटना घडलेली आहे, जेव्हा तुम्ही मृतदेह बघाल, आत्ता आम्ही सांगत नाही काय, नंतर उद्याच्या दिवशी तुम्हाला कळेल. इंग्रज जसे आपल्या आया बहिणींना करायचे त्या पद्धतीचा खून आज केलेला आहे. आज त्या मुलीचं जरी त्या मुलावर प्रेम असलेलं असलं तरी त्या जशी घटना घडलेली आहे, आज आम्ही 22 वर्ष पोलीस स्टेशनवर कामं करतोय दक्षता समितीवर, कधी अशी घटना घडलेली नाही उरणमध्ये. अशी घटना घडलेली आहे. आज आपण बघितली त्या मुलीकडे. आज गरीब आमच्या पूर्ण महिला संघटनेचं एकच म्हणणं राहील, त्या मुलाला फाशी झाली पाहिजे. कारण हे ड्रग्स माफिया जे उरणमध्ये आहे, मी जाहीरपणे सांगत आहे, या ड्रग्स घेऊनच हा खून केलेला आहे. कारण जर या प्रकारे तुम्ही उद्याच्या पेपरला वाचाल की या प्रकार असा घडू शकते उरणमध्ये, हा आपल्या इंग्रजांमध्ये आम्ही त्या फिल्ममध्ये बघायचो, आजोबांकडून ऐकायचो, या प्रकारे त्यांनी खून केलेला आहे. जरी तो प्रेम करत असला तिच्यावर, मग या प्रकारे त्या प्रेमिकेचा कसा काय खून करू शकतो. अख्ख्या फॅमिलीला माझी मागणी एकच राहील, अख्ख्या फॅमिलीला पहिल्यांदा जेलबंद करा आणि त्या मुलाला फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आत्ताच इथे उरणची सगळे सुज्ञ नागरिक आलेले आहेत आणि त्यांची सगळ्यांची, आमच्या महिला संघटना उरणची पूर्ण महिला संघटनेची मागणी राहील की त्या मुलाला फाशी झाली पाहिजे. आणि जो प्रकार घडत आहे, कारण पोलिसांचं काम करत आहेत, परंतु हे ड्रग्ज माफिया, कारण बरेचसे उरणमध्ये जर आपण बघितले खून झालेले आहेत, ते ड्रग्ज माफियांनीच केलेले असावेत किंवा ड्रग्ज घेऊनच केलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक उरणच्या सलूनमध्येही आपण चाचपणी केली पाहिजे. कारण हे ड्रग माफिया कुठे राहतात, आपल्या मुलांना शाळा कॉलेजेसमध्ये पूर्ण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला पाहिजे. मुलं आपली ड्रग्स घेऊन आहारी जातात, असे प्रकार आम्ही दक्षता समितीवर काम केल्यामुळे आमच्याकडे येत आहेत. ह्यामुळे हे प्रकार घडतात. त्याचा आधी बंदोबस्त केला पाहिजे आणि त्या मुलाला फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. पूर्ण उरण नाही, महाराष्ट्र इथे उरणमध्ये आम्ही आणू. काय नेमकी प्रकरण आहे? यशश्री शिंदे नावाची मुलगी होती आणि तिचं आज उरण विभागामध्ये खूप भयानक असे कृत्य घडले. 22 वर्षीय यशश्री शिंदे हिच्या गुप्तांगावर वार करून तिचा खून करण्यात आला. आज अक्षता म्हात्रेसारखं प्रकरण ताजं असताना अशी घटना घडूच कशी शकते? आज मानवता राहिली नाहीये का? पोलिसांची भीती राहिली नाहीये का? महिला उत्कर्ष समिती या गोष्टीची कडक निंदा तसेच निषेध करते. तसेच लवकरात लवकर या गुन्हेगारांना पकडून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करते.